अनेक 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 प्रश्न राजा परीक्षित सुखदेव महाराजांना करतात. परीक्षित प्रश्न करतोय, महाराज भगवंताने सृष्टी कशी निर्माण केली? थोडा बेस दे जरा, जाड थोडा आवाज कर, असा सारखायला. हा, ही सृष्टी कशी निर्माण केली? त्यावेळी सुखदेवजी महाराज सांगतात, देवानं अनेक सृष्ट्या निर्माण केल्या गड्या. कधी कधी बऱ्याचशा सृष्ट्या निर्माण केल्या, कधी कधी त्यांच्या स्वतःच्या शरीरापासून 10 प्रजापती सुद्धा निर्माण केले. पण देवाला सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा चिंता वाटायला लागली की हे काही कोणी सृष्टीचा विस्तार करत नाहीत. म्हणून मग माझ्या ब्रह्मदेवानं मानस सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला आणि पुढे चलून आपल्या स्वतःच्या शरीरापासून आपल्या शरीराचे 2 भाग केले आणि एका भागापासून एक पुरुष तयार केला आणि एका भागापासून एक स्त्री तयार केली. देवाच्या उजव्या शरीरापासून पुरुष तयार झाला, डाव्या शरीरापासून स्त्री तयार झाली. त्या पुरुषाचं नाव आहे स्वयंभू मनू आणि त्या स्त्रीचं नाव आहे शतरूपा देवी. दोन्ही भगवंताच्या साक्षात देहापासून, प्रकृतीपासून तयार झाले आणि दोन्ही स्त्री पुरुष ब्रह्मदेवाच्या पुढे उभा टाकले आणि हात जोडून विनंती करतात, सांगा देवा काय आज्ञा आहे तुमची? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, आता तुम्हाला ह्याच्यासाठी मी तयार केलंय, तुम्ही आता मानस सृष्टीचा विचार करा, विस्तार करायचा आहे. मग तिथून पुढे ह्या सगळ्या तुमची आमची सगळ्यांची निर्मितीची झाली ना, तिथून झाली. आपले मूळ पुरुष कोण आहेत मग सांगा? काय तुमचे डोके काय डोके आहेत बुवा? अरे तुमच्या ध्यानात तुमच्या आज याचं नाव राही ना, आणि मूळ पुरुषाचं कोण नाव ठेवील लक्षात? सांगा बरं, तुमच्या वडिलाचं नाव काय? हे तुझ्या वडिलाचं नाव काय सांग रे? इकडे जवळ ये जरा. वडिलाचं नाव सांग ना तुझ्या. ध्यानात नाही त्याच्या. बापाला इतक्या लवकर विसरला का रे तू? मूळ पुरुष कधी ध्यानात राहावे? सर्वांचे आपले मूळ पुरुष ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेव मूळ पुरुष. आणि आपला वंश पुरुष कोण असेल तर स्वयंभू मनू महाराज आहे. मनूचा, शतरूपा देवीचा, या दोघांनी मिळून केलेला विस्तार. म्हणूनच आपल्याला नाव पहिलं आहे बघा, मानव. मानव नाव हे कशामुळे पडलं असेल तर आपली वंश परंपरा मनू महाराजांची आहे, म्हणून आपण मानव आहे. मग ते मनू महाराज आणि शत्रुपा देवी देवाच्या पुढे उभं टाकतात. तुम्ही म्हणताय मानस सृष्टीचा विचार करा देवा, विस्तार करा देवा, पण ही सृष्टी नेमकी थांबवायची कुठं, ठेवायची कुठं? ब्रह्मदेव म्हटले पृथ्वीवर. म्हणले पृथ्वीवर ठेवायला पृथ्वी जाग्यावर असली तर? हिरण्यक्ष नावाचा दैत्य आहे, त्या हिरण्यक्ष नावाच्या दैत्याने ही पृथ्वी सगळी समुद्रामध्ये रसातलाला नेऊन गेलेली आहे, नेऊन ठेवली आहे. मग माझ्या प्रभूला विचार अवतार घ्यावा लागला, तो म्हणजे वराह भगवंताचा. मग ब्रह्मदेवाच्या नागपुडीमधून एक छोटस अंगठे एवढं रूप धारण केलं आणि ते रूप जसं ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून आलं तसं समुद्रात रूप पडलं आणि समुद्रात पडल्याबरोबर जणू काय असं शरीर माझा वराह भगवान फुगवायला लागले आणि फुगून जाता वाटतं काय समुद्राचं पोट फुटतं का काय, इतकं समुद्राचं पोट फुगायला लागलं. ज्या हिरण्यक्ष नावाच्या दैत्यानं पृथ्वी रसातलाला नेलेली होती, माझ्या भगवंतानं त्या समुद्रामध्ये हिरण्यक्षासोबत युद्ध चालू केलं. युद्ध हिरण्यक्ष नावाच्या दैत्यासोबत युद्ध चालू असताना त्या हिरण्यक्षाच्या समुद्रामध्ये वध केला आणि त्या वराहरूपी भगवंतानं आपल्या दाढेवर पृथ्वी धारण केली, समुद्राच्या पाण्यावर आणली, स्थिर केली आणि ते समुद्राचं खवळलेलं पाणी शांत केलं. बोलिये वराह भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हा माझ्या भगवंताचा वराह अवतार झाला. आता पुढे या सृष्टीचे 2 प्रकारची सृष्टी आहे. एक सृष्टी
राक्षसी सृष्टी आहे आणि दुसरी दैवी सृष्टी आहे. ती राक्षसी सृष्टी कशी निर्माण झाली आणि दैवी सृष्टी कशी निर्माण झाली, राजा परीक्षिती सुखदेवजी महाराजांना प्रश्न करताय. एकदा काय झालं बघा, कश्यप ऋषी होते आणि त्यांना 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव दिती आणि दुसरीचं नाव अदिती. पण बघा, ज्या घरामध्ये 2 स्त्रिया असतात त्या घरामध्ये शक्यतो समजदार असतील तर ठीक. ज्या घरामध्ये 2 स्त्रिया असून समजदार नसतात ना, मग तुकोबराय त्यांच्यासाठी एक प्रमाण खर्च करतात. एका पुरुषा दोघी नारी, पाप वशे त्याचे घरी. मग सवती झाल्या ना, दिती आणि आदिती सवती झाल्या. आदितीला पुत्र संतती झाली होती, पण आता सवतीला लेकर आणि दितीला काहीच नव्हतं. मग तिचं पोटसुळ उठायचं. पण कश्यप हे त्रिकाल्याने होते, सात्विक होते. आता सवतीला लेकर बाळ, तिचा वंशाचा दिवा, तिचं पोट पाणी पिकलं, माझं पोट पाणी पिकत नाही म्हणून हिच्या पोटामध्ये पोटसुळच उठायचं. हिला लेकर झाले मला नाही, हिला लेकर झाले मला नाही, हिला लेकर झाले मला नाही. मग एके दिवशी सायंकाळच्या वेळेला कश्यप महाराज संध्या करत होते, संध्या. आणि ती दिती गेली आणि कश्यप महाराजांच्या पर्णकुटीच्या पुढे जाऊन म्हणली, महाराज तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही माझे पती आहात, तुम्ही माझे स्वामी आहात, माझी इच्छा आहे. कश्यप महाराज म्हणले, काय इच्छा आहे? आता याच वेळेला मला भोग पाहिजे तुमच्याकडून. कश्यप म्हणतात, ही वेळ कोणती आहे बघ, सायंकाळची वेळ आहे. देवदेवता आपल्या घरात येत असतात. सायंकाळच्या वेळेला दरवाजा बंद ठेवायचा नसतो, म्हणून आपली जुने लोक सायंकाळच्या वेळेला दरवाजा उघडा ठेवतात. देवदेवता घरात येत असतो, देवदेवतेंचा वास असतो त्यावेळेमध्ये, ते भ्रमण करत असतात. आणि या वेळेला तू असला अपवित्र मागणं मागतेस? मला काही सांगायचं नाही मालक, मला याच वेळी मला माझी इच्छा पूर्ण करायची तुम्हाला. कारण इच्छा पूर्ण करण्याच्या पाठीमागं कारण काही ना, तर माझ्या सवतीला मुलं बाळ झालेत, माझं पोट पाणी पिकलं नाही, माझी इच्छा तुम्हाला आताच पूर्ण करावी लागेल. कश्यप म्हणतात, आई नको, ही वेळ नाही ती. काही गोष्टी काही ठराविक वेळेत करावं लागतात, त्याच्यासाठी ठराविक वेळ, त्या वेळेचं नियोजन आहे. कोणत्याही वेळेला काही करायचं नाही. सायंकाळच्या वेळेला 4 गोष्टी करायच्या नसतात. सायंकाळच्या वेळेला 4 गोष्टी करायच्या नसतात. सायंकाळच्या वेळेला आहार कधी करायचा नसतो. आहार, जेवण कधी सायंकाळी करायचं नसतं. सायंकाळच्या वेळेला निद्रा, झोपायचं नसतं. निद्रा कधी करायची नसते. सायंकाळी जी लोक झोपतात ना, त्यांचं शरीर रोगीट बनतं बघा, रोगीट. त्यांच्या पाठीमागं रोगराई लागते. सायंकाळच्या वेळेला मैथून कधी करायचा नसतो. आणि सायंकाळच्या वेळेला स्वाध्याय कधी करायचा नसतो. सायंकाळी अभ्यास सुद्धा माणसानं करत जाऊ नये. सायंकाळचा केलेला अभ्यास फलद्रूप ठरत नसतो. अभ्यासच करायचा असेल तर ब्रह्ममुहूर्तावर करायचा. केव्हा करायचा? बोला ना राव, तुम्ही थोडंफार बोलत चला. अभ्यास करायचा तर कधी करायचा? ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतं? किती वाजता? पहाटे 9:30 वाजता, बरोबर ना? किती वाजता असतं? 3:30 वाजता. 3:30ला. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यानं पहाटे 3:30ला उठलं पाहिजे आणि 3:30 पासून अभ्यास केला पाहिजे. ते अभ्यास फलद्रूप होत असतो. दिती काही ऐकत नव्हती. महाराजांचा नाविलाज झाला. त्याच वेळेस कश्यप महाराजांना तिची वासना, तिची इच्छा पूर्ण करावी लागली. परिणाम असा झाला, ऐका, पुढं ऐका. परिणाम असा झाला, त्या भोगातून ती दिती गरोदर राहिली आणि तिला त्या गरोदरपणामध्ये आवळे जावळी 2 मुलं झाले.
दोन मुलं, एकाचं नाव हिरण्यक्ष आणि दुसऱ्याचं नाव हिरण्यकश्यपू. हा, मग ही राक्षसी सृष्टी अवेळी भोग भोगल्यामुळं असली संतती जन्माला येते. मग तुम्हाला जर वाटत असेल ना दादा, आपल्या पोटी लेकरं चांगली निघावेत, आपली लेकरं पंडित निघावेत, आपली लेकरं ज्ञानी निघावेत, असं जर आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टी करताना त्याला विधी आहे, त्या विधीनंच त्याचा व्यवस्थित उपयोग केला पाहिजे. याला धर्मशास्त्र आहे. आणि मग जी मानस सृष्टी तयार झाली होती, ही राक्षसी सृष्टी सांगितली. आता दैवी सृष्टी याचं वर्णन सांगतो. मनु महाराज आणि शत्रुपा यांना 5 मुले झाली. 5 ऐका, त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला 3 कन्या झाल्या. 3 कन्या. त्या 3 कन्याचं नाव, एकीचं नाव आकुती, दुसरीचं नाव देवहूती आणि तिसरीचं नाव प्रसूती. या 3 कन्या आहेत. या भूतलावर पहिल्या 3 कन्या कोण असतील तर या 3 जणी आहेत. हा, पहिल्या कन्या या 3 जणी आहेत. पहिली देवहूती कर्दम नावांच्या ऋषींना तिच्यासोबत तिचा विवाह केला आणि मग त्यांच्यापासून कर्दम नावाच्या ऋषीपासून आणि देवहूती पासून कपिल भगवान यांचा जन्म झाला. बोलिये कपिल भगवान की जय. आणि